नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर हो मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विम्याची रक्कम 5 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे या संबंधित याविषयी आपण संपूर्ण माहिती हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान व पीक विम्याची अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात म्हणजे 5 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। निवडणुकीपूर्वीच अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता। आता आचारसंहिता संपल्याने 5 तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीपातील सोयाबीनाचे मोठे नुकसान झाले होते। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी 13,700 रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर केले होते। त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनात निवडणुकीपूर्वीच प्राप्त झाला होता। जिल्हा व तहसील महसूल प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या विशिष्ट क्रमांक विके नंबरच्या याद्या ज्या त्या तलाठ्याने विधानसभा निवडणुकी आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रसिद्ध केल्या होत्या। त्यावरून संबंधित शेतकऱ्यांनी माय सेवा केंद्र अथवा अधिकृत CSC केंद्रावर जाऊन अंगठा लावून KYC केली होती। परंतु यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यामुळे अतिवृष्टी अनुदान खात्यात वर्ग करण्याचे काम रखडले होते। निवडणुकीची आचारसंहिता 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली, तरीही अद्याप KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा न झाल्याचे शेतकरी विचारणा करीत होते। या संदर्भात जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील आठवड्यात म्हणजेच 5 डिसेंबर पासून अतिवृष्टी अनुदान व 25% अग्रिम पीक विमा भरपाई जमा होण्याची सुरुवात होईल असे म्हटले आहे। त्यामुळे रक्कम खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। म्हणजे मित्रांनो, सप्टेंबरमध्ये झालेले अतिवृष्टी अनुदान व 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम पुढील आठवड्यात म्हणजे 5 डिसेंबर पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।